नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत धक्कादायक बातमी. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये घरीच कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय आणि ही धक्कादायक माहिती दिली आहे कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष तात्याराव लहाने यांनी. तसंच सर्व लॅबना 24 तासात आरटीपीसीआर टेस्ट देण्याचे सरकारनं आदेश दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि त्यांच्याशी विविध मुद्द्यांवरती बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांनी. रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोक पुण्यात ठिय्या धरून बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी रिपोर्ट्स मिळत नसल्यानं लोक खरं तर त्रासलेत, कारण त्यांचे सॅम्पल्स तर घेतले जात आहेत आणि जेव्हा ते पॉझिटिव्ह येतात तोपर्यंत त्यांनी अनेकांना पॉझिटिव्ह केलेलं असतं. यावर सगळ्यावर तोडगा काय आहे हे जाणून घेण्यासाठी टास्क फोर्स मधील महत्त्वाचे घटक असलेले डॉक्टर तात्याराव लहाने आहेत आपल्याबरोबर. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, लॅब्सकडनं विशेषतः रिपोर्ट जे ते 4 ते 5 दिवसांनी मिळतात. तोपर्यंत जर पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल आणि तो माणूस आणखी अनेक जणांना बाधित करतोय, अशा परिस्थितीमध्ये मग या लॅबवर नियंत्रण नाही का सरकारचं? नाही, काय आहे की आपल्याकडे ज्या RT-PCR आपण रिपोर्टच्या बोलतो, तर 24 तासामध्ये रिपोर्ट देण्याचं आपण सगळ्याच, त्या खाजगी असो शासकीय असो, सगळ्या लॅबला बंधन केलेलं आहे. पण आता जी आपण पाहतो आहे की काही ठिकाणी ज्या खाजगी लॅब आहेत त्या ठिकाणी त्यांची कॅपॅसिटी समजा 1000 टेस्ट करण्याची असेल तर त्यापेक्षा जास्त सॅम्पल ते गोळा करताना दिसत आहेत आणि त्यामुळे मग ते रिपोर्ट देण्यासाठी 1, 2, 3, 4 दिवस पण लागत आहेत. आणि त्यामुळे मग हे असं होणं योग्य नाही. आम्ही त्याच्यासाठी ते सर्क्युलर पण इश्यू केलेलं आहे की त्या सर्क्युलरमध्ये आम्ही असं म्हटलं आहे की खाजगी लॅब असो किंवा शासकीय लॅब असो, आपण जेव्हा सॅम्पल गोळा करतो आपल्या लॅबमध्ये आल्यानंतर तिथून पुढे 24 तासामध्ये त्याचा रिपोर्ट जावा आणि ते त्यांना बंधनकारक राहील. कारण साथरोग नियंत्रणामध्ये सॅम्पल दिल्यानंतर अशी ज्यांनी सॅम्पल दिला आहे ते पॉझिटिव्ह असतील तर सुपर स्प्रेडर होऊ शकतात. आणि म्हणून सगळ्या लॅबने त्यांची जी खाजगी लॅबनी त्यांची जी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच प्रमाणात ते केलं तर त्यांना फार दिवस हे करावं लागणार नाही किंवा त्यांनी कॅपॅसिटी वाढवावी. समजा त्यांच्याकडे सॅम्पल जास्त येत असतील तर त्यांनी कॅपॅसिटी वाढवावी, पण 24 तासात त्यांचे रिपोर्ट द्यावे. सर, पण जेव्हा तुमच्याकडे म्हणजे जेव्हा सरकारी रुग्णालयांमध्ये, पालिका रुग्णालयांमध्ये लोक जातात तपासणीसाठी, तेव्हा मोठाली क्यू बघून मग ते या प्रायव्हेट लॅबकडे वळतात आणि मग त्यांच्याकडे दुसरा काही ऑप्शन नसतो, कारण पटकन ते रिपोर्ट्स त्यांच्याकडे म्हणजे पटकन स्वॅब टेस्ट घेतली जाते. त्याच्यामुळे कदाचित असेल की जो सरकारी म्हणजे यंत्रणेमध्ये वेळ लागतो तो टाळण्यासाठी होते हे. नाही, सरकारी यंत्रणेमध्ये 24 तासाचा रिपोर्ट जातोच, वेळ लागत नाही. पण लोकांना असं वाटत असावं की सरकारीच्या तिथे गेल्यानंतर त्याची एक रांग लागलेली असते, संख्या जास्त असते, तिथून आपला इन्फेक्शन होऊ शकतं, या सगळ्या गोष्टीची शंका असू शकते. पण आपण खाजगी लॅबमध्ये गेला तरीही तिथं जर संख्या जास्त असेल तर तिथेही होऊ शकतं. आणि म्हणून सरकारी लॅबवर जास्त भरोसा ठेवणं गरजेचं आहे. तिथं आपण येऊन आपले सॅम्पल द्यावे. खाजगी लॅबवर देत असताना त्यांनाही सांगावं की आपण लवकरात लवकर तो रिपोर्ट द्या. आणि आम्ही त्यांना तशा प्रकारचं सर्क्युलर काढून सांगितलं आहे. पुन्हा एकदा या संदर्भातले काही आदेश काढताय का तुम्ही? नाही, या संदर्भामध्ये आम्ही पुन्हा एकदा आदेश काढत आहोत की जसं आम्ही सुरुवातीलाच आदेश काढले होते की 24 तासात त्याचा रिपोर्ट द्यावा, पण त्याचं पुन्हा रिपीट आम्ही पाठवत आहोत की हे जे सध्या चर्चा होते की उशिरा येतो रिपोर्ट, तो येऊ नये, 24 तासात द्यावा, यासाठीचे पुन्हा आम्ही एकदा सर्क्युलर काढत आहोत. अनेकदा सॅम्पल्स घेताना असं म्हटलं जातं की RT-PCR ची त्यांच्याकडे किट नाही, तर याच्याबाबत किती सत्यता आहे की खरंच RT-PCR किटची वानवा आहे का राज्यात? आपल्याकडे हे बघा, GM पोर्टल जे आहे आपलं, त्या GM पोर्टलवर जवळपास 300च्या वर कंपन्या आहेत की ज्या RT-PCR किट पुरवतात. RT-PCR किटची किंमत खूप कमी झालेली आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तरी 100-120 रुपयात ते किट मिळतं. त्यामुळे RT-PCR किटचा कुठेही सरकारमध्ये तुटळा नाही, खाजगीमध्ये तुटळा नाही, सगळीकडे RT-PCR किट आहेत. आता सर, सगळ्यात महत्त्वाची बाब आणि सगळीकडे म्हणजे आता जसं पुण्यामध्ये लोकांनी ठिय्या आंदोलन केलंय कारण रेमडेसिवीर मिळत नाहीये, तर मग यावर उपाय म्हणून की खरंच रेमडेसिवीर कधीपर्यंत लोकांना सहजासहजी उपलब्ध होऊ शकणार आहे? नाही, सुरुवातीला मी आपल्याला रेमडेसिवीरच्या ज्या आम्ही गाईडलाईन काढल्यात त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. रेमडेसिवीरमुळं मृत्यू थांबवता येत नाहीत हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे.
रेमडेसिवीर दिल्यानंतर जर ते 2 दिवसापासून आजार झाल्यानंतर 9 दिवसापर्यंत ते देता येतं. 10 दिवसानंतर रेमडेसिवीर देऊन त्याचा काही फायदा होत नाही. रेमडेसिवीरमुळे रुग्णालयाचा जो स्टे आहे तो 2-3 दिवसांनी कमी होतं. आणि त्यामुळे समजा सिरियस पेशंट असेल आणि रेमडेसिवीर दिलं तर तो का नीट झाला नाही असं नाही आहे, कारण रेमडेसिवीर त्याच्यावर परिणाम करत नाही. बरेच जण मला सांगतात की आम्ही रेमडेसिवीर दिलं तरी पेशंटचा मृत्यू झाला. म्हणजे मनामध्ये ते गैरसमज झाले आहेत. रेमडेसिवीर दिल्याने पेशंट वाचतो असं नाही, पण त्याच्यातले जे 2-3 दिवस कमी आहेत त्यांनी तो 3 दिवस रुग्णालयाचा स्टे थांबतो. आणि म्हणून त्याच्याबद्दलचे बरेचसे गैरसमज लोकांच्यामध्ये आहेत. आता रेमडेसिवीर जे आज शासकीय यंत्रणेमध्ये सगळीकडे रेमडेसिवीर आहे, खाजगीमध्ये जे रेमडेसिवीर आज आपल्याला कमी पडते त्याचं कारण असं आहे की रेमडेसिवीर जेव्हा तयार होतं त्याच्यानंतर 15 दिवस त्याला ते फिक्स होण्यासाठी लागतात. आणि म्हणून मागच्या काळात संख्या कमी झाल्यामुळं कंपन्यांनी रेमडेसिवीरचं उत्पादन करणं कमी केलं होतं. आणि त्यामुळे आता संख्या वाढल्यानंतर हे उत्पादन केलं गेलं आहे. पण हे 17 तारखेनंतर मार्केटमध्ये यायला सुरू होईल. हे रेमडेसिवीर करणाऱ्या 7 कंपन्या आहेत. आणि 20 तारखेनंतर हा जो आता जी अडचण आहे की खाजगीमध्ये मिळत नाही, ही अडचण 100% सुटणार आहे. सर, पण आता जर आपण सहजपणे बघितलं तर म्हणजे सरकारी रुग्णालयांबरोबर जी पालिकेची रुग्णालय आहेत तिथे पण हे उपलब्ध होत नाहीये. तर म्हणजे पालिका प्रशासन पण अनेक ठिकाणी हतबल आहे. जसं बदलापुरात आता घडलेलं आहे की एका पेशंटला 7 हे रेमडेसिवीर मागवले आहेत आणि त्यांच्याकडे आता अवेलेबलच नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर न मागवा. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सरकार असं म्हणते की शासकीय आणि पालिका रुग्णालयांच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या कोविड सेंटरमध्ये अवेलेबल आहेत, पण प्रत्यक्षात मात्र वेगळं घडताना बघायला मिळते. नाही असं आहे की आपण कॉर्पोरेशनमध्ये आता आपण आज मुंबई ची बातमी वाचली की मुंबईमध्ये 2 लाख ते डोसेस घेतलेले आहेत. काही कॉर्पोरेशनमध्ये अशा प्रकारची स्थिती असू शकते, पण शासकीय जितके वैद्यकीय महाविद्यालय किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी आज रेमडेसिवीर आपल्याकडे आहे. आणि कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या ठिकाणी नसेल तर त्यांनी ते विकत घ्यायला पाहिजे. पण एवढं नक्की आहे की शासनामध्ये हे रेमडेसिवीर आहे. खाजगीमध्ये पण हे रेमडेसिवीर बऱ्याच ठिकाणी मिळत आहे. त्याचा आता FDA कडनं त्याचा आपण ड्रग कंट्रोल केला आहे. तो असा केला आहे की कलेक्टर हे नियंत्रित करतात पूर्ण जिल्ह्याचं. ते खाजगीचं जे आहे ते स्वतः नियंत्रित करतात, तिथले FDAचे अधिकारी ते दोघं. आणि त्यामुळे साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई ही निर्माण करता येणार नाही. आणि त्यामुळे ते किती कुठल्या जिल्ह्याला द्यायचं हे देखील FDA ठरवत आहेत. आणि नियंत्रण करून हा ड्रग खाजगीमध्ये पण दिला जात आहे. सर, FDA ने आधी सर्क्युलर काढलेला आहे किंवा तुम्ही पण असं हे केलेलं आहे की कोविड जी रुग्णालय आहेत किंवा कोविडचे जे सेंटर्स आहेत तिथेच हे खरं तर अवेलेबल होतील. पण जेव्हा लोकांना सांगितलं जाते आणि तेव्हा लोकांना तर पण म्हणजे जेव्हा अवेलेबल करावं लागतं तर लोकांकडनं होतंय, ते कुठून तरी केलं जाते. त्यामुळे काळा बाजार होतो हे तरी तुम्ही मान्य करताय की होतो याचा काळा बाजार? नाही, कसं आहे की आता आपण पेपरात बातम्यात वाचतोय की त्याच्यात काळा बाजार होतो आणि हे रोखण्यासाठीच हे नियंत्रण कक्ष तयार केलेला आहे की त्याचा काळा बाजार होऊ नये आणि म्हणजे त्याची जी आहे कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. आणि त्याच्यासाठीच हे सगळ्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. आणि त्या नियंत्रण कक्षामार्फतच त्या जिल्ह्याचा कोटा पेशंटच्या संख्येच्या याच्यावर दिला जातो आणि त्यात खाजगीमध्ये हे जे आहे औषध तिथं पोहोचवलं जातं. सर, तुम्ही या 7 कंपन्यांचा उल्लेख केलात. एका कंपनीची औषधाची किंमत 899 आहे तर दुसऱ्या कंपनीची 5200 वगैरे आहे. तर ही जी किमतीची एवढी मोठी तफावत आहे त्या संदर्भात सरकारकडनं काही होऊ शकतंय का? नाही, कसं असतं की अशा औषधाचे जे ड्रग नियंत्रणचं जे औषधाचे आज हे आहेत म्हणजे त्याच्यावर जे किंमत ठरवायची आहे, ही किंमत ठरवण्याचा अधिकार हे आपल्या सरकारला नसतो. त्यामुळे ती किंमत आपला ठरवता येणार नाही, कारण यांचे सगळे अधिकार जे आहेत त्यांना मंजुरी देणं, त्यांचा ड्रग मंजूर करणं, परवानगी देणं, हे सगळं ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या अखत्यारीमधली गोष्ट आहे. तर ते आपण तसे नियंत्रण नक्की करू शकत नाहीत. पण शासनामध्ये घेत असताना आपण टेंडरने घेतो. आणि खाजगीमध्ये जे आहे तर खाजगीमध्ये मला असं वाटतं की ड्रग कंट्रोल त्याच्यावर किंमत ठरवू शकतं. पण तुम्ही म्हणजे सरकारनं आवाहन केलं होतं या कंपन्यांना की तुम्ही तुमचे दर नियंत्रण करू शकतायत का? तर म्हणजे काही दिवसांपूर्वी 3-4 दिवसांपूर्वी डॉक्टर राजेंद्र शिंगणे असं म्हणाले. तर याला काही कंपनीने रिस्पॉन्ड केलंय का? नाही, कसं आहे की यामध्ये मला असं वाटतं की आपण ते FDAला विचारलेलं बरं राहील की त्यांचं काय रिस्पॉन्ड आहे, काय ते म्हटले ते. पण आव्हान नक्की केलेलं आहे हे मला माहिती आहे. सर,
एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता असं बघायला मिळतं की तरुणांचा पण अगदी क्रिटिकल स्टेजपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांना रेमेडिसिवर पण दिलं जात आहे, पण त्यांचा जीव म्हणजे वाचवणं कठीण होऊन झालंय. आणि नुसतं तरुणच नाही, बाकी इतर कॅटेगरी पण. तर याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर तुम्हाला काय बघायला मिळतो की वेळ किंवा आणखी काय? नाही, आपण जे पाहतोय की मागच्या वेळेस आजार जो होता 50 वर्षाच्या वरच्या लोकांच्या मध्ये तो होता. आता तो 20 ते 50 वर्षाच्या मध्ये जी कमावता वर्ग आहे त्यांच्यात हा आजार जास्त होताना दिसत आहे. यामध्ये हा वर्ग कमावता आणि तरुण असल्यामुळे त्यांना काही थोडंफार ताप आला किंवा अंगदुखी झाली तर ते दवाखान्यात जाऊन दाखवत नाहीत आणि मग कुठंतरी खाजगी याचं ते उपाय घेतात आणि त्याच्यानंतर मग 5व्या-6व्या दिवशी जेव्हा ऑक्सिजन लागतो तेव्हा बेड नाही करत ते येतात ते. पण त्यावेळेस त्यांचा जो आजार बळावलेला असतो आणि अशा वेळेस त्यांना वाचवणं, तुम्ही विचारताना मला विचारलं रेमडेसिवीर दे तरी वाचत नाही, पण मला हे समजावून सांगायचं आहे रेमडेसिवीर आणि मृत्यूवर रेमडेसिवीरचा काही परिणाम होत नाही. तर हे जे आहे ते लवकर आले तर हा आजार त्यांना बळावणार नाही आणि साध्या औषधोपचाराने ते नीट होऊन जाईल. फक्त आपण उशीर करतो आहे किंवा एखाद्या फिजिशियनकडे किंवा कुठे जाऊन दाखवत आहे ते तिथे तपासणी करत नाही आहेत, आपण त्यांना औषध उपचार घेतोय, पण हे पडसं खोकलं नाही आहे, हा कोविड आहे आणि एकदा वाढल्यानंतर त्यावर उपाय नाही आहे. म्हणून सर्वांनी अंगावर न काढता किंवा ताप कणकण काही झालं तर खाजगी रुग्णालयात जरी गेलात तरी आपली कोविड टेस्ट करून घ्या आणि लवकरात लवकर उपाय सुरू करा. म्हणजे याच्यामध्ये आपला तो आजार जास्त होणार नाही, तीव्र स्वरूपाचा होणार नाही, फक्त लवकर येणे. आज आपण पाहतोय की मृत्यू होऊन येणाऱ्या लोकांची संख्या ब्रॉड डेड ही वाढत चालली आहे. ब्रॉड डेड येत आहे हो, कोविडने? हो, कोविडचे ब्रॉड डेडची संख्या आता वाढत चाललेली आहे. म्हणून साधारणतः काय आकडा आहे? असा आकडा मला सांगता येणार नाही, पण काही प्रमाणामध्ये ब्रॉड डेड आपल्याकडे येत आहेत. जसं नागपूर आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे. तर तिथे मला असं वाटतं त्यांनी लवकर यावं. त्यानंतर आल्यानंतर 24 तासात बऱ्याचशा लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. याचं कारण असं आहे की ते अंगावर काढत आहेत आणि म्हणून त्याने अंगावर न काढता ताबडतोब जर दवाखान्यात आले तर त्याच्यावर उपाय करता येतो. साधे म्हणजे क्रोसिन घेऊन घरी बसणं हे धोकादायक आहे. त्यामुळे अंगावर न काढता आपण येऊन तपासून घ्यावं. ते तपासून घेतलं तर हा आजार जो आहे ताबडतोब त्याच्यावर उपचार करणं शक्य आहे. मुंबईत ब्रॉड डेड काही बघायला मिळत आहे? मुंबईमधलं नाही, मुंबईमध्ये ब्रॉड डेड नाही आहेत, फक्त पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. अच्छा, हे पहिल्या लाटेत कुठे बघायला नाही मिळालं की ब्रॉड डेड लाटेत ब्रॉड डेड होते पण खूप कमी होते, आता थोडेसे वाढलेले दिसतात. सर, ऑक्सिजनची काय स्थिती आहे? कारण ऑक्सिजनमुळे वसई विरार या पट्ट्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर तिथल्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी पण सरसळ आरोप केले की त्यांनी काही ठिकाणीहून तर चोरी केली ऑक्सिजन सिलेंडरची. ॲम्ब्युलन्स बंद करताना ऑक्सिजन अवेलेबल होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये राज्यातली काय स्थिती आहे? नाही, हे बघा, ऑक्सिजनसाठीचं नियंत्रण केलेलं आहे. ऑक्सिजनचं नियंत्रण करून कुठल्या डिव्हिजनला किती ऑक्सिजन मिळतो तर तो ऑक्सिजन तशा प्रकारचा सगळ्या डिव्हिजनला पोहोचवला जातोय. महाराष्ट्रामध्ये कमी पडला तर आजूबाजूच्या राज्यातनं तो ऑक्सिजन घेतला जातोय आणि ऑक्सिजनचं नियंत्रण केलं जात आहे. आता एखाद्या लहान कुठल्या तरी ठिकाणी अशा प्रकारची घटना होऊ शकते, पण दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की ऑक्सिजननी मृत्यू होऊ शकत नाही, कारण जर उशिरा आल्यामुळं तो मृत्यू झालेला असतो. लवकर आल्याने आपण त्यांना नक्की वाचवू शकतो, पण ऑक्सिजन सगळीकडे असणं गरजेचं आहे आणि आता तो पूर्णपणे नियंत्रित आहे. म्हणजे शासनाकडून आपले जे वैद्यकीय शिक्षण सचिव आहेत ते स्वतः हे सगळं नियंत्रित करतायत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा ऑक्सिजन महाराष्ट्रभर नियंत्रित झाला आहे. तर हे होते डॉक्टर तात्याराव लहाने. अत्यंत महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी कोविडमुळे मृत्यू होऊन नंतर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांची पण संख्या आता हळूहळू वाढायला लागलेली आहे. आणि महत्त्वाची अशी गोष्ट आहे की रेमडेसिवीर बाबत जो काही लोकांचा आक्रोश आहे तर 20 तारखेनंतर म्हणजे 20 एप्रिल नंतर हा फारसा पाहायला मिळणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. आता बघूया नेमकी काय परिस्थिती असणार आहे 20 एप्रिल नंतर. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंडळी, खरं तर काही महिन्यांपूर्वी आपण जी परिस्थिती इंग्लंड, युरोपातले काही देश, ब्राझील इथली ऐकत होतो टीव्हीच्या माध्यमातून, बातम्यांमधून, ती परिस्थिती आता महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये दिसते. घरीच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढते, ही चिंताजनक बाब आहे. पण त्याच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं तसं लवकरात लवकर हॉस्पिटल गाठा, ते गरजेचं आहे जीव वाचवण्यासाठी. यासोबत एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे कोविड रुग्णांसाठी एक गुड न्यूज आहे। ससूनमधील आणखी 300 बेड्स कोविड रुग्णांसाठी वाढणार आहेत। ससूनमधील कोविड बेड्सची संख्या आता 500 वरून 800 वर गेलेली आहे। ससूनचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतलेला ससूनच्या आरोग्य सेवेचा आढावा यात स्पष्ट झालेला आहे आणि ससूनमध्ये सध्या कोविडसाठी फक्त 526 बेड्स होते। ससूनमधील नवे 300 बेड्स ऑक्सिजन युक्त असणार आहेत। ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, कारण सध्या सर्वाधिक तुटवडा आहे तो याच ऑक्सिजनच्या बेडचा आणि ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीयेत पुणेकरांना, अशी सातत्यानं ओरड होत होती, आक्रोश होत होता। पण आता ससूनचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी याच्याबद्दलची माहिती दिली आहे आणि पुणेकरांसाठी ही काहीशी दिलासादायक बाब निश्चितपणे म्हणावी लागेल। या सगळ्याबद्दल अधिकचे तपशील देण्यासाठी चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पुण्यातली परिस्थिती ही दिवसागणिक गंभीर बनत चाललेली आहे। आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे। अशा परिस्थितीत ससूनने घेतलेला हा निर्णय निश्चितपणे पुणेकरांसाठी एक दिलासा म्हणावा लागेल। हो, निश्चितच। ज्याला आपण ओएसएस मध्ये मृगजळ म्हणतो ना, असे 2 निर्णय आज तर म्हणजे आपल्याला माहिती आहे पुण्यातली परिस्थिती किती भयावह आहे। आम्ही रोज बघतोय ती, मी त्याची कल्पनाच करवत नाही। पण अशा परिस्थितीत प्रशासन आपापल्या पातळीवर प्रयत्न करतंय। म्हणजे सकाळी जसं 3,500 रेडमिसिव्हिर इंजेक्शन मिळून दिले कलेक्टर यांनी थेट एक्सपोर्ट दिल्लीतनं, आणि त्यानंतर आता हे ससूनचे जे ससूनमध्ये जवळपास 1400 बेड आहेत, पण कोविड रुग्णांसाठी फक्त 500 बेड उपलब्ध करून देत होतं ससून प्रशासन। त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे मॅन पॉवर नाही, आणि असं गेली महिनाभर पालिका आणि ससूनमध्ये हा वाद सुरू होता। म्हणजे प्रयत्न सुरू होते, पालिकेची डिमांड होती पण ससून काय देत नव्हतं। शेवटी आज कलेक्टर स्वतः गेले, त्यांनी तिथं बैठक घेतली, त्यांचे काय डिमांड आहे, काय रिक्वायरमेंट आहे ते ऐकून घेतलं, ते फुलफिल करून सांगितलं तुम्ही काही करा पण बेड वाढवा। तेव्हा आता कुठं ससून तयार झालंय आणि 300 बेड वाढणार आहे। त्याच्यामुळे जे ऑक्सिजन बेड आहेत रुग्णांना सध्या पुण्यामध्ये मेन कमी काय पडतं तर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि आयसीयू बेड, त्यातले 15 आयसीयू बेड असणार आहेत। त्यामुळे पुणेकरांसाठी खूप मोठा दिलासा आहे 300 बेड वाढवून मिळणं म्हणजे। नक्कीच धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। कोरोना रुग्णांना नवसंजीवनी ठरणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा रुग्ण एका बाजूला वाढल्यानं तुटवडा सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा काळा बाजार केला जातोय। त्यामुळेच अमरावती जिल्हा अधिकारी शैलेश नवल यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकलमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केलाय। या नियंत्रण कक्षातून खासगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन पुरवलं जातंय। हे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी रांग लावल्याचं दिसून आलं। या नियंत्रण कक्षातून कसं काम चालतंय याविषयी पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे डीन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडेंनी। राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढायला लागलेली आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यातही आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे। अनेक कोरोनाबाधित रुग्णांना नवसंजीवनी ठरणारं जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनचं मात्र सगळीकडे मारामार आहे। सगळीकडे इंजेक्शन जे आहे तुटवडा जाणवत आहे। अमरावती जिल्ह्यात खासगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात या इंजेक्शनची काळाबाजार होत होती। 800 नव्हते इंजेक्शन जे आहे ते इंजेक्शन 5,000 ते 10,000 विकलं जात होतं। त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी जिल्ह्यात एक नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिवाजी मेडिकल स्टोअर्समध्ये हा नियंत्रण कक्ष आहे आणि या नियंत्रण कक्षातून आता रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जाते। तर आपण पाहू शकतो की रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी ही रुग्णांच्या नातेवाईकाची जी रांग आहे ती मोठ्या प्रमाणात मोठी रांग लागलेली आहे आणि जवळपास 2 ते 3 तासापासून ते रुग्ण या ठिकाणी थांबलेले आहेत। अमरावती जिल्ह्यात जवळपास 27 जे आहेत हे डेडिकेटेड रुग्ण आहेत, डेडिकेटेड हॉस्पिटल आहे आणि जवळपास 2 जे आहे ते कोविड केअर सेंटर आहे। पेशंट्सना जास्त वेळ इथे थांबावं लागणार नाही याची आम्ही जरूर दक्षता घेऊ। सद्यस्थितीत एकमेव सेंटर असल्यामुळे सर्व पेशंट्स आणि त्यांचे सर्व पेशंटचे रिलेटिव्ह रेमडेसिवीर घेण्याकरता इथेच येत आहेत आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देखील अवेलेबल आहे। त्याच्यावर डॉक्टरांची सिग्नेचर व हॉस्पिटलचा स्टॅम्प असल्याशिवाय आम्ही रेमडेसिवीर देऊ शकत नाही आणि हे फक्त आणि फक्त अमरावती जिल्ह्यातील पेशंटसाठीच आहे हा सप्लाय। दुसरं म्हणजे
RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह असलाच पाहिजे त्याच्यासोबत आणि एक आधार कार्डची कॉपी जर का आपण आणलीत तर या 3 डॉक्युमेंटच्या भरोश्यावर आपल्याला रेमडेसिवीर नक्की मिळेल. निश्चितच ही जी रांग लागलेली आहे ही रांग सध्या सकाळपासून लागलेली आहे. मात्र निश्चितच आता लवकरच थोड्या वेळात जे काउंटर आहे हे काउंटर या ठिकाणी वाढवले जातील. त्यामुळे निश्चितच रुग्णांचे जे नातेवाईक आहे या नातेवाईकांना जास्त वेळ ताटकळत उभं राहावं लागणार नाही. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था 3 ते 4 दिवसात होईल अशी माहिती आता सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे. अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी याबद्दलचा शब्द दिलेला आहे. तसंच केंद्र सरकारनं निर्यात बंदी केल्यानं राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर इंजेक्शन अतिरिक्त विनाकारण वापर करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी ठणकावलंय. एकूण नेमकी काय व्यवस्था केली जाणार आहे याबद्दल अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. राज्यामध्ये रेमडेसिवीर आणि अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि या सर्व विभाग नियंत्रण करणारा विभाग आहे अन्न व औषध प्रशासन. त्या खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे आपल्या बरोबर आहेत. रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा, लोक रस्त्यावर येत आहेत, यावर आता सरकारने काय पावलं कडक उचलण्याची भूमिका घेतली? नाही, आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 रेमडेसिवीर प्रत्येक दिवशी आपल्याला प्राप्त होतात. खरं म्हटलं तर रेमडेसिवीर जे प्राप्त होतात 40,000 त्याच्यामध्ये आपली जी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे त्याच्यामध्ये आपण जवळपास 20,000 आपला आजचा हा शॉर्टेज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये निश्चितपणे आम्हाला अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जो आता एक्सपोर्ट्स बंद केलेलं आहे त्याच्यामधले की अनेक कंपन्या त्याच्यामध्ये आहेत, त्यांना सुद्धा काही 1-2 परवानग्या राज्य सरकारच्या मार्फत त्यांनी ते एक्सपोर्ट थांबवल्यामुळं त्यांच्याकडे जो शिल्लक असलेला साठा आहे तो महाराष्ट्रात वापरण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की फक्त हे येणारे 3-4 दिवसच या संदर्भातले थोडे आपले क्रिटिकल त्या ठिकाणी राहतील. त्याच्यानंतर मात्र आपल्याला नियमितपणे 70,000 ते 75,000च्या पुढे त्या ठिकाणी रेमडेसिवीर उपलब्ध होतील. हे अतिरिक्त एक्सपोर्ट जो होणारा होता तो बंद केला, त्याच्यामुळे महाराष्ट्राला किती जास्त रेमडेसिवीर मिळतील? कारण की आता सांगता 20,000चा आपण तुटवडा आहात. हो, नाही, आता वेगळ्या कंपन्यांशी आम्ही त्या बाबतीत बोलून राहिलो आहे. पर्सनली माझ्याकडे सुद्धा 2-3 कंपन्यांनी त्या ठिकाणी अप्रोच झालेले आणि माननीय मुख्यमंत्री असतील, आमच्या विभागाचे सचिव असतील, यांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न त्या ठिकाणी जास्तीत जास्त रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्यांनी तर आम्हाला जवळपास 1 लाखाच्या वर 25 तारखेनंतर ते त्यांचा जो एक्सपोर्टचा साठ्यामध्ये शिल्लक असलेला माल देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे. परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या ज्या 4 ते 5 कंपन्या आहेत ज्या रेमडेसिवीरचं उत्पादन करतायत त्यांनी सुद्धा आम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये 20,000 जास्तीचे रेमडेसिवीर सुद्धा देण्याचं त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. ऑक्सिजनचा जो तुटवडा आहे तो नेमका किती आहे आणि जर याचं उपलब्धता करायची असेल तर काय केलं जाईल? नाही, आज आपल्याकडे 1400 मेट्रिक टन हा ऑक्सिजनचा त्या ठिकाणी सप्लाय आपण करू शकतोय. त्याच्यामध्ये 1250 टन आपला महाराष्ट्राचा आहे आणि भिलीवरनं आपल्याला 60 टन प्राप्त होतोय. बेल्लारीमधून 15 टन आणि हैदराबाद आयनॉक्समधून 15 टन अशा पद्धतीने आपण 1400 टनापर्यंत त्या ठिकाणी पोहोचून राहिलो आहे. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी JSW मधून सुद्धा त्यांच्याकडे थोडासा अतिरिक्त साठा त्या ठिकाणी शिल्लक आहे. पर डे 200 मेट्रिक टन त्यांनी आम्हाला द्यावा याचे प्रयत्न आमचे चाललेले आहेत. आज उद्या सुद्धा त्याच्यामध्ये निश्चितपणे निर्णय त्या ठिकाणी होईल. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवसात रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर तोडगा निघणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. तसंच ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल सुद्धा सरकार लवकरच मार्ग काढणार असल्याचंही टोपे म्हणाले. दररोज 1 लाख लागतील अशा स्वरूपाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या बॅचेस वाढवत आहेत. बॅचेस वाढवून निश्चित प्रकारे 21 तारखेच्या नंतर व्यवस्थित पुरवठा मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये होईल. हा अत्यंत सकारात्मक निर्णय मी या ठिकाणी आमच्या सगळ्या बैठकीच्या अंती सांगू इच्छितो. जेवढ्या कंपनीज आहेत त्यामध्ये कुठेही त्यांची अडचण त्यामध्ये असणार नाहीये. परंतु ह्या 5-7 दिवसामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल. यामध्ये वापर अतिशय काटकसरीनं आणि योग्य प्रमाणात, काटकसरचा अर्थ असा नाही की ज्याला लागतं त्याला दिलंच पाहिजे, परंतु ज्याला लागत नाही त्याला देणं
हा चुकीचा विषय आणि त्यामुळं योग्य पद्धतीने एक 4-5 दिवसाचा विषय हा नक्कीच आपल्याला त्या दृष्टीनं ज्युडिशियसली काळजीपूर्वक डॉक्टर्सनी त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल, असं एक महत्त्वाचा त्यातला भाग आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारी 4च्या बातम्या. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या निमित्तानं शहरातील जनतेला आवाहन केलंय. कोरोना विरोधातलं युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन करण्यात आलंय. पोलीस मदतीसाठी तत्पर आहेत, पण त्यांना जनतेच्या सहकार्याची गरज आहे. जनतेने सहकार्य करावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे घरी राहा असं आवाहन केल्याच्या नंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराडे यांनी मुंबईकरांना एक कळकळीचं आवाहन केलंय की सरकारच्या या संचारबंदीला साथ द्या. कोरोना संक्रमण जैसे महाभयंकर युद्ध का सामना कर रहे हैं. यह युद्ध की शुरुआत है और हमें यह युद्ध जीतना है. आपको युद्ध की स्थिति में घर में रहने के लिए किसी के बताने की जरूरत नहीं होती है. आप खुद ही अपने घर में रहते हो. यदि इसके बजाय आपके पास तहखाने में रहने का विकल्प है तो आप वहां छिपकर बैठेंगे जब तक कि दुश्मन के हमले की संभावना समाप्त नहीं हो जाती. वर्तमान में पूरा विश्व इस युद्ध के साये में है. बंदूकों और कारतूसों के सिवाय का युद्ध, मानवीय सैनिकों के सिवाय का युद्ध, सीमाओं के सिवाय का युद्ध. राज्यात 15 दिवसांसाठी कोरोनाचे कठोर निर्बंध लागू झाले खरे, पण यावरून अजून सुद्धा संभ्रमाचं वातावरण काही ठिकाणी स्पष्ट दिसतंय. विशेषतः या मिनी लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाची अत्यावश्यक बस सेवा सुरू राहणार असल्याचं सरकारनं म्हटलं खरं, पण अत्यावश्यक प्रवासी ओळखायचे कसे यावरून कंडक्टर आणि ड्रायव्हर्समध्ये संभ्रम आहे. याचा स्वारगेट बस स्थानकावरून सविस्तर आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. राज्य सरकारनं राज्यात कलम 144 लागू केला असलं तरी एसटीची सेवा अत्यावश्यक प्रवाशांसाठी सुरूच राहणार आहे. पण अत्यावश्यक प्रवासी नेमके कसे ओळखायचे असा प्रश्न ह्या एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. आपण पाहू शकतो आता स्वारगेट बस स्थानकावर सगळ्या गाड्या येतात जातात, म्हणजे थोडक्यात परिवहन सेवा सुरू आहे. म्हणजे गर्दी कमी जास्त असेल थोडीफार, म्हणूनच हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे लॉकडाऊन जर तुम्ही म्हणता, संचारबंदी म्हणता, एकीकडे जमावबंदी म्हणता, मग एसटी सेवा कसं काय सुरू, काय तुमचं म्हणणं काय नेमकं? आमचं म्हणणं एवढंच आहे की आता मुख्यमंत्री महोदयांनी जसं काल टीव्हीला न्यूजवरती त्यांचं स्पीच दिलं की लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे कारण की कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त करून वाढतोय, पण त्या अनुषंगाने आम्हाला अजूनपर्यंत आमचा आदेश काहीच नाही आहे की प्रवाशांची काय चेकअप केलेले काय त्यांचं टेस्टचा रिपोर्ट बघणे किंवा अत्यावश्यक सेवेमधले जे कोणी कर्मचारी सामान्य प्रवासी जात आहेत आजही सर्वजण जाते ते. आम्हाला काही आदेशच नाही. प्रवासी आले त्यांना गाडीमध्ये घेणे आणि त्यांना सोडणे आम्हाला असाच आदेश आहे. आतापर्यंत सर्वपणे गाड्या चालू, बस सेवा सुरू आहे, बस चालू, सगळ्या चालू आहेत अजूनपर्यंत. जो प्रवासी आहे तो अत्यावश्यक आहे की नाही हे कसं ओळखणार तुम्ही? तसे काही तरतूद आम्हाला सांगितलेले नाही आहे. जो प्रवासी येतो तो बसतो, फक्त स्टँडिंग घेऊ नये एवढे फक्त स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहे. त्या प्रवासाला मास्क कंपल्सरी आहे एवढं आहे. मग 20चं बंधन 50, कारण बाकीच्या खासगी गाड्यांना 20च गाड्या घेऊन जाव्यात, 20च प्रवासी त्या क्षमतेच्या 50%. आपलं एसटी महामंडळ तसं काय आदेश नाही आहे. गाडी सीट बाय सीट घेऊन जावे, फक्त स्टँडिंग अलाउड नाही आहे आणि मास्क मात्र कंपल्सरी आहे. ओके, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय आदेश आहे का? आदेश असत नक्की काहीच नाही अजून आलेला, स्पष्ट आदेश काहीच नाही आलेला. त्याच्यामुळे जसे प्रवासी येतील त्या मार्गावर गाडी जात आहेत. आणि आज ज्या गाड्या दिसत आहेत तुम्हाला स्टँडवरती जास्त, त्या स्वारगेटवरून सुटणाऱ्या नाहीत, त्या बाहेरून येणार आहेत. ज्या अडकलेल्या गाड्या आहेत, साधारणतः साताराहून मुंबईला जाणारी गाडी ती आलेली आहे, किंवा फलटणहून मुंबईला जाणारी गाडी, त्या अशा प्रकारच्या गाड्या जास्त आहेत. त्यामुळे गाड्या जास्त दिसतात. स्वारगेट डेपोतल्या मोजून 2 ते 3 गाड्या सकाळपासून सुटलेल्या आहेत. पण एसटी सेवा चालू राहणार, बंद करा? एसटी सेवा चालू आहे. म्हणजे आपण पाहिलं किती संभ्रमाचं वातावरण आहे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये. आणि यांनी त्यांच्या वरिष्ठांना विचारलं, किंबहुना आपण पण यांच्या एसटी अधिकाऱ्यांना विचारलं, तर त्यांच्यातही खूप मोठा संभ्रम आहे. एसटी सेवा सुरू राहणार आहे की नाही या लॉकडाऊनच्या काळात कुणालाच काही माहीत नाही. आणि सोशल डिस्टन्स पाळून सेवा द्यायची, अत्यावश्यक
प्रवाशांना, मग ते अत्यावश्यक प्रवासी नेमकं ठरवायचं कसं याचाही कुठला निकष नाही. म्हणून सरकारने हा संभ्रम दूर करावा अशी या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आशा करूया हा संभ्रम लवकरात लवकर दूर होईल. यासोबत दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि अशा प्रकारचं आज शिष्टमंडळ या ठिकाणी आमचं त्यांना भेटलंय. मी मुद्दाम होऊन मालकांना विनंती केली, आपण या संबंधित मंत्र्यांकडे डिस्ट्रीब्युटरना बोलावलं जेणेकरून सरकार आश्वस्त करेल. शिंगणे साहेब या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी अश्युअर्ड करणं, त्यामुळे कंपनीला एक रिलीफ मिळते. आणि मला वाटतं आज या सगळ्यातना सकारात्मक मार्ग निघेल असं या ठिकाणी वाटतं. देवेंद्रजींचं पण केंद्राकडे बोलणं चालू आहे, तीही परवानगी अपेक्षित आहे केंद्राची. परंतु तोपर्यंत राज्य सरकारने परवानगी दिली तर आज रेमडेसिवीर विना जी अडचण महाराष्ट्रात ती तात्काळ निकाली निघेल. आणि म्हणून मीही शिंगणे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या सगळ्या प्रक्रियेत 5-6 दिवस सकारात्मक भूमिका घेतली आणि आज त्याला मूर्त स्वरूप येईल. कुठल्याही कायदेशीर टेक्निकल लिगल अडचणी येऊ नयेत, आल्या तरी त्या ओव्हररूल कराव्या, कारण लोकांना रेमडेसिवीर मिळणं आवश्यक आहे. नाहीतर आज मी सांगितलं कुठल्या तरी एका चॅनलला की जर परवानगी दिली नाही तर संविधानिक कायदेभंग करावा लागला तरी आम्ही ती औषधं लोकांना देऊ, मग आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असेल तरी हरकत नाही. हे तुम्ही मंत्री महोदयांना सांगितलं त्या पद्धतीचं? नाही, मंत्री महोदय कसे ऍक्सेप्ट करतील ना, ते कंट्रोल करणारी अथॉरिटी आहे की त्यांनीच तर अशा प्रकारे होऊ नये बोलणार. मी पब्लिकली सांगतोय की बाबा मंत्री महोदयांनाही कल्पना दिली की आमचा नाईलाज होईल नाही तर, परंतु मंत्री महोदय म्हणाले की तशी काही गरज भासणार नाही. आज रेमडेसिवीरचा पुरवठा झाला नाही अशा पद्धतीची माहिती मिळते. नाही, रेमडेसिवीरचं शॉर्टेजच आहे. अलग लक्ष वस्तुस्थिती सरकारने मंत्री महोदयही मान्य करतात. आणि म्हणून आम्ही राजकारणाला पलीकडे जाऊन सरकारशी आज मी स्वतः वेळ घेतली शिंगणे साहेबांची, स्वतः मी इथे आलो. त्यामुळे इथे जर राजकारण करायचं असतं तर मदत करण्याच्या ऐवजी आम्ही बाहेर त्यांना टीका करत बसलो असतो. म्हणजे याच्यामध्ये आज लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर मरतायत, आज औषधं उपलब्ध नाहीत, जो काही शॉर्टेज आहे त्याच्या संदर्भात मला वाटतं आम्हीही पॉझिटिव्ह भूमिका घेतोय आणि त्यामुळेच आज मंत्री महोदयांना भेटण्यासाठी विनंती करण्यासाठी मी आलोय. आश्वासन काय मिळालं? नाही, त्यांनी सकारात्मक आश्वासन दिलंय की आज 6 वाजता आरोग्यमंत्री, FDIचे अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन या संदर्भात पॉझिटिव्ह निर्णय घेऊ अशा प्रकारचं माननीय शिंगणे साहेबांनी आम्हाला सांगितलं. रेमडेसिवीरवरून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या राज्यामध्ये आहे. नालासोपाराची काही दुसरी परिस्थिती नाही, तोही भयंकर विषय आहे, त्याची चर्चा झाली. परंतु जोपर्यंत फील्डवर जात नाही, आता मी दीव दमनला गेलो म्हणून हे मालक, तो कारखाना, फॅक्टरी समजली, त्यांनी पॉझिटिव्ह दिलं, मग सरकारकडे आलो. आता ऑक्सिजन पण जिथे जिथे तिथे जाऊन अशा प्रकारचं आपल्याला करावं लागेल. आणि मला वाटतं सरकारला आम्ही या कामी पूर्ण मदत करू, ऑक्सिजनचा साठा देण्यासंदर्भात सुद्धा. आणि शेवटी ह्या आज लोक मोठ्या प्रमाणावर मरत आहेत. आज ऑक्सिजनचा साठा नाही म्हणून नालासोपाऱ्याला गेली, ठाण्यामधनं शिफ्टिंग केली, विक्रमगडला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी इंटरव्हेंट केलं नसतं मी फोन केल्यावर, तिथे 63 आदिवासी रुग्ण मेले असते. मला वाटतं भयंकर एका वेगळ्या अराजकतेच्या उंबरठ्यावर आपण आहोत. आणि म्हणून आम्ही राजकारणच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी सलोख्याने विषय सुटावेत म्हणून आमचा प्रयत्न. राज्य सरकारने असंघटित कामगारांपैकी भेदाभेद केला अशा पद्धतीची कुठेतरी भावना निर्माण होते. जी भाजपची मागणी होती ती आज आता काँग्रेसने धरून धरलेली आहे, कारण त्या पद्धतीने कुठेतरी नाही, भाजप जे बोलतं ते काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला उशिरा समजतं. आता आमचं म्हणणंच हे होतं की आता कामगारांची नोंदणी नगण्य आहे आणि आपण सांगतो एवढ्या लाख लोकांना देणार, आपल्याकडे नोंदणी नाही, डाटा नाही. तर मला वाटतं थोड्या व्यापक स्वरूपात या ठिकाणी लॉजिकल विचार करून या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्यात. त्यामधनं मोठे घटक सुटलेत आणि म्हणून शेवटी पक्ष जरी असले तरी लोकांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या आमच्याप्रमाणे काँग्रेसकडे गेल्यात आणि म्हणून त्याने आमच्या मागण्यांची रीव ओढली. आता मला सांगा, बांधकाम करायला तुम्ही परवानगी दिली, आता बिल्डिंग बांधायला गेले, स्टील कुठनं आणणार? स्टीलची फॅक्टरी बंद, त्या ठिकाणची सिमेंट आणता येणार नाही, वाहतूक करता येणार, मग तो बांधकाम काय करणार? असे काही इलॉजिकल डिसिजन झालेले आहेत.
मला वाटतं नीट विचार केला असता तर आणखी सुरळीत झालं असतं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना फक्त 1500 रुपये दर महिना दिलेले आहेत. त्या युनियननी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. तेव्हा राज्यातल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या बद्दल सरकारच्या सोबत काही प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी विरोधी पक्ष एक भूमिका घेतोय आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. रेमडेसिवीरच्या मुद्द्यासोबत त्यांनी आता चर्चा केली राजेंद्र शिंगणेंसोबत आणि मार्ग निघेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.